नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण 22 जूनचे हवामानाचा अंदाज बघितला आणि त्यानुसार हवामानामध्ये बदल होतानाही आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23 तारखेला कुठे पाऊस होणार आणि कोणत्या भागामध्ये हवामान कसे राहील ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपण बघणार आहोत 23 म्हणजेच मंगळवारचे सुरुवातीचे 7 ते 11 पर्यंतचे हवामान काय असेल तर ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणत्या भागामध्ये किती पाऊस, कसं ढगाळ वातावरण असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण बघतोय की 23 तारखेचा हवामानाचा अंदाज सकाळी 7 वाजेच्या नंतर आपल्याला कुठे कुठे पाऊस बघायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही बघू शकता, सुरत, मुंबई, बेळगाव या ठिकाणी ढगाळ वातावरण हे बघायला मिळते. पण मुंबई आणि सुरत मध्ये मात्र चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय 7 वाजता. 7 वाजेच्या नंतर कुठे कुठे पाऊस होणार आहे आणि भागामध्ये काय बदल होणार आहे ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, पुणे, बारामती, अहिल्यानगर, अकोले, नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, बार्शी, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, त्याचबरोबर निजामाबाद, उदगीर, बिदर, कलबुर्गी, गोगी, विजयपूर, बागलकोट, कोप्पल, बल्लारी, अनंतपूर, कर्नूल या हा जो भाग आहे, हैदराबाद, ठीक आहे, तुम्ही बघू शकता. बीड, परभणी सुद्धा बघितलंय आपण. तर इथे हवामान पूर्णपणे कोरडे आहे, अगदी पुणा आणि नाशिक मध्ये सुद्धा. पण बोईसर, वापी, सुरत, त्याचबरोबर मुंबई, इकडे दापोली, रत्नागिरी, पणजी, कारवार, तर या भागामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये सकाळी 8 वाजेच्या सुमारास पाऊस हा बघायला मिळतोय. तर आपण बघू शकतो की सकाळी 8 ते 11 पर्यंतचं वातावरण कसं राहणार, कोणत्या कोणत्या भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे तर ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघतोय 10 वाजेच्या नंतरचा, 9 वाजेनंतरचा हवामानाचा अंदाज बघतोय. तर तुम्ही बघू शकता, जवाहर पेठ या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर घोटी, नाशिक या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकताय, घोटी झालं तर त्र्यंबक मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर इकडे लव्हालवाडीमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. अकोल्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. सिन्नर मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. निफाड, दिंडोरी, त्याचबरोबर चांदवड, मनमाड, मालेगाव या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण आहे. येवला या भागात ढगाळ वातावरण आहे. अहिल्यानगरचा भाग बघितला तुम्ही तर कोपरगाव, छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर, अहिल्यानगर मधील श्रामपूर, लोणी या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण तुम्हाला बघायला मिळणार आहे. दिंडोरी, पेठ, सापुतारा या ठिकाणी ढगाळ वातावरण हे तुम्हाला बघायला मिळतंय. तर नाशिकचा सुद्धा जो भाग आहे तो आपण जो नेहमी बघतो तो आपण बघणार आहोत. ती गंगापूर, दुगाव, त्याचबरोबर लाटची, इकडे दिंडोरी, जोपूर, मोहोडी, ओझर, लाखलगाव, चिंचोली, लावीत, दधेगाव, त्याचबरोबर इकडे कोणंबे, दुबेर, सिन्नर, मुसळगाव, बोळगाव, पिंपरी, निमगाव, सिन्नर, भेंडाळी, सायखेडे, कोठुरे, निफाड, नायताळे, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल, चांदवड, त्याचबरोबर इकडे अजून जर बघायचं ठरलं तर तेवळा, लोहा, त्याचबरोबर सटाणा, ठीक आहे, अजून कालवण, साकोरे, खेरवाडी, धोडंबे, पिंपळगाव, बसवंत, इकडे वरती बघितलं तर वणी हा जो नाशिकचा भाग आहे तर 10 वाजेपासून आपल्याला ढगाळ वातावरण या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर अहिल्यानगरचा भाग जर तुम्ही बघितला तर पूर्णतः तुम्हाला कोरडा बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता, अहिल्यानगर मध्ये सुद्धा धनगरवाडी, कोशपुरी, वांबोरी, सोनई, राहुरी, देवळाली, प्रवरा, लोणी, त्याचबरोबर श्रामपूर, खैरी, इकडे टाकळी भान, अजून शिर्डी, तुम्ही बघू शकता शिर्डी, राहता, एकरुखे, मोरेवाडी, जळगाव, चांगदेवनगर, त्याचबरोबर लाखगंगा, भौर, भोजडे, आपेगाव, बोलकी, कोपरगाव,
सोनारी, सांगवी, शहाजापूर, पिंपळगाव, खुर्द, पोहेगाव खुर्द आहेत. तर हा भाग सुद्धा फक्त ढगाळ वातावरण तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि अहिल्यानगरचा सुद्धा काही भाग जो आहे तो तुम्हाला कोरडा बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पुण्यामध्ये तुम्हाला सुद्धा ढगाळ वातावरण ते हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस जाणवू शकतो. तर तुम्ही बघू शकता सासवड, जेजुरीमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर भोर, महाबळेश्वरला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे. त्याचबरोबर महाड, मंडणगड, माणगाव, इकडे लौसा या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. मुरुड, जंजिरा, भरतखोल या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. महाबळेश्वर मध्ये तर चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. त्याचबरोबर सातारा, तुम्ही बघू शकता सातारा, तर साताऱ्यामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये बघायला मिळतोय. कोल्हापूरमधील काही जे गावं आहेत त्या ठिकाणी सुद्धा पाऊस हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळतोय. त्याचबरोबर निपाणीमध्ये तुम्हाला पाऊस हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर सांगली, मला दादांनी एका कमेंट केलेली होती की सांगलीमध्ये पाऊस, सांगलीचा हवामान वगैरे सांगा म्हणून. तर दादा, सांगलीमध्ये सुद्धा 10 वाजेच्या आसपास तुम्हाला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा जाणवणार आहे. उद्या 23 तारखेला 10 वाजेच्या नंतर हे वातावरण तुमच्याकडे नक्कीच असणार आहे. कोल्हापूरमध्ये असणार आहे. त्याचबरोबर तासगावमध्ये ढगाळ वातावरण राहील. बिटामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील. पण सांगलीमध्ये मात्र तुम्हाला पाऊस हा बघायला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता सांगलीमध्ये सुद्धा संबोली, तुंग, अस्ता, सिंगाव, इकडे जर बघितलं तुम्ही सांगलीचा जो परिसर आहे तर या भागामध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाच्या सरी या सांगली या भागामध्ये नक्की बरसू शकतात. तर सांगलीमध्ये सुद्धा पाऊस हा पडणार आहे. आता सांगलीचे झाल्याच्या नंतर आता आपण बघतोय इकडे पंढरपूरमध्ये कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर सांगोले या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सोलापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. नलदुर्गला, धाराशिव, लातूर, अहमदपूर, परळी, बार्शी, जामखेड, इकडे करमाळा, बीड, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, तर या भागांमध्ये ढगाळ वातावरण ते कोरडं वातावरण असणार आहे. अकोल्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे उद्याचा म्हणजे 23 तारखेचा आपण भाग जो बघितला, तर या ठिकाणी तुम्हाला पाऊस हा बघायला मिळत नाहीये. तर दुपारच्या नंतर हवामानाची काय स्थिती राहील हे उद्याच्या भागा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती कंटिन्यू राहा. चॅनलवरती कंटिन्यू राहिल्यानंतर कमेंट करा कोणत्या भागातून हा पाऊस पडला की नाही तेही मला नक्की सांगा. आणि परत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.